पुढे जी कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह म्हणजे काय? व्हेन वी कन्सिडर रिलेटिव्ह, रिलेटिव्ह म्हणजे काय? नातलग, संबंधी. काय रिलेटिव्ह आलेत? पालक आलेत का? हा बोला. हा जा ऑनलाईनचा क्लास आहे जा. हा 2 झाली. ए लाईट लाव रे बाहेरली. कोण आहे इथं? लाईट लाव बाहेरली. तिथं अनुष्का. लिह. कोण? हे नाही, हे लिहायचं. हा 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 7वी. ए लक्ष द्या रे. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणून एक कन्सेप्ट होती तुम्हाला. रिलेटिव्ह डेन्सिटी 8वीला 7वीला झाले का? डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. तेच यायला लागले बघा परत. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणून अशी कन्सेप्ट होती एक आपल्याला. रिलेटिव्ह म्हणजे काय? सापेक्ष घनता. किती कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये मावण्याची. तर हा एक फॉर्म्युला कशाला म्हणतो आपण? द रेशिओ ऑफ ऍक्च्युअल मास. असं एक रेशिओ आहे. रेशिओ म्हणजे काय? प्रमाण. कसं आहे? ऑफ वेपर कंटेंट इन द एअर. त्या एअर मध्ये वॉटरची वेपरचा कंटेंट किती आहे? अमाऊंट ऑफ वॉटर वेपर. काय पुढे सांगते? फॉर अ गिव्हन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. त्या व्हॉल्यूमला आणि दिलेल्या टेम्परेचरला किती वॉटरची कॅपॅसिटी वॉटर वेपर मावण्याची त्या एअरची. एअरचा कंटेंट किती वॉटर वेपर मावण्याचा. आणि पुढे काय म्हणते? दॅट रिक्वायर्ड टू मेक द एअर सॅच्युरेटेड द वेपर ऍट दॅट टेम्परेचर इज कॉल्ड द रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आपण हवा आर्द्र आहे केव्हा म्हणतो? व्हेन वी सेड टू बी एअर इज ह्युमिड. आता तुम्ही सर्च केलं निलंग्याचं टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये ह्युमिडिटी म्हणून असं देते बघा. का असेल? 60च्या जर पुढे गेले हे पर्सेंटेज ह्युमिडिटी, तर काय म्हणतो आपण? आता 70 दिलं. आजचं जर आपण सर्च केलं 71% काय आहे? ह्युमिडिटी आहे. म्हणजे ह्युमिडिटी जास्त म्हणलं गरम व्हायला चालू होते बघा. जास्त गरमी वाढायला लागते. गरमी म्हणजे काय? वॉटर इव्हॅपोरेशनचा रेट, जो दर आहे बाष्पीभवनाचा जास्त आहे म्हणजे गरम व्हायला लागते. मग आबाळ आलं किंवा वातावरण आता पावसाचं तयार व्हायला तेव्हा ह्युमिडिटी जास्त असते. कारण काय? इव्हॅपोरेशनचा रेट जास्त आहे. आणि ज्यावेळेस एअर ड्राय आपण केव्हा म्हणतो? बिलो द 60%. ह्युमिडिटी जर त्या रेशिओ काय दाखवलं? 60%च्या खाली 50%, 40% जर दाखवलं. प्रश्न येतोय बरं का? द कंडिशन इन विच एअर इज मॉइश्चराइज्ड किंवा ह्युमिड केव्हा म्हणायचे आपल्याला? तर 60%च्या जर पुढे असेल टेम्परेचर किंवा ती ह्युमिडिटी, त्याच्यावरती ठरणार आहे की ती हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण किती आहे किंवा हवा कोरडी आहे आज. मग काय? इव्हॅपोरेशन कमी होणार आहे. 40% तर असेल तर हवा आपण काय? आर्द्र नाही. कशी आहे हवा? कोरडी आहे. आणि त्यावेळेस गरम सुद्धा होत नाही. स्वच्छ वातावरण, निरभ्र आकाश म्हणतो आपण. बातम्यामध्ये सांगते की हवा टुडे इज ऍटमॉस्फिअर कसा आहे? ड्राईड आहे. ड्राईड राहणार. आर्द्र राहील म्हणलं तर काय म्हणणार आपण? तो अंदाज सांगते बघा. वेधशाळा, पुणे वेधशाळा, नागपूर वेधशाळा. काय झालं रे गौरव? आणि ते दुसरं कोण आहे? अफरोज. अफरोज शेख क्या हुआ रे बच्चे? हाँ सायन्सचा पेपर आहे. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सोडवा, चांगला पेपर सोडा. पार्ट 1 वर आहे का पार्ट 2 वर आहे? पार्ट 2 अगोदर आहे आणि पार्ट 1 लक्ष द्या. असो ज्यांचा पेपर आहे. जय भारतवाली सोमवार सोमवार बता. चांगला पेपर लिहा. लेट का होईना पण थेट बोळातून पोळा करून चालते. हे आपला ऑगस्ट महिना मला वाटते सण वार समारंभ ह्याच्यामध्ये जाणार आहे. अरे टिल्ल्या बरं असो. सर माझा झाला पेपर. अनुष्काचा पेपर झालाय म्हण.
हा बस बस आवाज करू नका. काय काय आलं होतं अनुष्काचा आपण काय करूया एक एक्सपिरियन्स घेऊया आता. फोटो कशाला पेपर मध्ये काय काय पडलेलं होतं सांग बरं एक दोन चार एक्झाम्पल क्वेश्चन माहिती असते आजच्या पेपर मध्ये काय पडलं होतं एक हायलाइट. बुलढाणा बुलढाणा जिल्हा सायन्स 2 चा होता म्हणतेचा. ठीक आहे. हा काय काय आलेला होता कंटेंट सांग बरं थोडासा. कोणत्या याच्यावरती जास्त प्रश्न पडलेले होते किती चॅप्टर वरती तुझी क्वेश्चन पेपर आलेला होता. चला असो तिने सांगा ना तिच्या लक्षात नाही वाटतं आता. टायपिंग जास्त करायला लागले वेळ लागायला लागला. हा हा aerobic अनएरोबिक रिस्पायरेशन वर आलं होतं मन. परत फोटो फोटो सेंड कर. व्हॉट्सअपला फोटो सेंड करायला लागले मग. हा असो जाऊ द्या. प्रोटीन सिंथेसिस प्रोटीनची डेफिनेशन आली होती मग. ठीक आहे असो. मग तुझा काय अनुभव आहे क्लास आपल्या युनिक क्लासेसचे क्लास करून काय फायदा व्हायला लागला का तोटा व्हायला लागलाय सांग बर. हा इव्हिडन्सेस आले होते ना बघा. एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस भ्रूण भ्रूण विषयक पुरावे. हा हा 5 लिहायचं राहते कि ते भ्रूण विज्ञान विषय फॉसिल जीवाश्म पुरावे. परत काय म्हणतो अजून हा अनॉटॉमिकल इव्हिडन्सेस. प्रॉफिट होतोय बर ठीक आहे ओके ओके. फायदा फायदाच होणार आहे तोटा तर होत नाही पण चांगला अभ्यास केला तर. हे बस रे आता बस झाली चर्चा. आता फॉर्म्युला आपला रिलेटिव्ह डेन्सिटी काढायचा काय आहे ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर. त्या वॉटर वेपरचं जे मास आहे ऍक्च्युअल कंटेंट इन द एअर इन अ गिवन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम काही ठिकाणी व्हॉल्यूम जे एम चा क्यूब देतोय आणि व्हॉल्यूम काय एम एम एल मध्ये सुद्धा देते दोन्ही एकच आहे. सांगितले वाटतं पूर्वी सुद्धा आहे याच्या अगोदर. हे काही जे आहेत कन्सेप्ट एक सारखे आहेत कन्फ्युजन होत आहे. हे एमचा क्यूब म्हणजेच काय आहे एम एलच आहे. मिली लिटर मिली लिटर म्हणजे काय तेच म्हणणार की आपण. आता हे जे आहे एमचा क्यूब म्हणजेच काय किती एक ग्राम घेतला आपण किंवा ते वॉटर आहे त्याचं व्हॉल्यूम जर पकडला आपण क्यूब म्हणजे काय 10चा घनच आहे की ना त्याचा एकचा तर किती होणार आहे हजारच होणार आहे. येतं का लक्षात. आणि हे जे मिलीलिटर म्हणजेच काय आहे लिटर मध्ये किती मावतात एका लिटर मध्ये 1000 तीच क्वांटिटी येते मिलीलिटर छोटी क्वांटिटी त्याच्यामध्ये मिली मध्ये मोजतो आपण. ते जे युनिट आहे एकच आहे व्हॉल्यूमचा आकारमान. मग तुम्ही मिलीलिटर मध्ये मोजा लिक्विड फॉर्म मध्ये असेल किंवा गॅस असेल तरी चालते ते. एमचा क्यूब म्हणजेच काय हजारच आहे. दोन्ही एकच आहेत बघा कंडिशन. दोन्ही एकच व्हॅल्यू आहेत फक्त वेगवेगळे व्हॅल्यू काय रूप आहेत त्यांचे फॉर्म आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. एमचा क्यूब लिहा किंवा एम एल लिहा. हा लक्ष द्या रे. हे जे ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर कंटेंट किती त्या वॉटरचे मास आहे ते लिहायच्या वरच्या बाजूला. आणि मास ऑफ वेपर निडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॉल्यूम. त्या व्हॉल्यूम मध्ये किती गरजेचे आहेत सॅच्युरेटेड एअर होण्यासाठी किती पाहिजेत ऍक्च्युअल ते लिहायचं आहे गुणिले 100. त्यावेळेला रिलेटिव्ह ह्युमिडिटी निघते. आपला रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा फॉर्म्युला रिलेटिव्ह ह्युमिडिटीची डेफिनेशन आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय हे जे फॉर्म्युला आहे द रेशिओ कशा कशाचा रेशिओ आहे ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर. हे किती वॉटर वेपरचे हे बोलायचं कमी कर की टिल्ल्या लय बोलायला लागला बघा. अति बोलणं व्हायला लागले तुमचं. 10वीचं वर्ष आहे परत परत काय सांगावं. आता बोलू नका रे समोर लक्ष द्या. समजून सांगायला लागले रिलेटिव्ह ह्युमिडिटी सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय तर काय आहे कशा कशाचा रेशिओ आहे. रेशिओ म्हणजे प्रमाण याच काय रेशिओ काय ऍक्च्युअल मास ऑफ वेपर कंटेंट त्याचं वजन आहे कशाचं त्या वेपरचं किती कंटेंट मावलाय आतमध्ये किती आहेत आणि डिवायडेड बाय मास ऑफ वेपर
किती गरजेचं आहे, किती पाहिजे सॅच्युरेटेड होण्यासाठी, आणि गुणिले 100 म्हणजेच आपली रिलेटिव्ह ह्युमिडिटी निघत असते. हा फॉर्म्युला आहे, पाठ करा रिलेटिव्ह ह्युमिडिटीचं डेफिनेशन. आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी संबंधी किंवा सापेक्ष, संबंधी सुद्धा शब्द बरं का, संबंधी घनता, सापेक्ष घनता, संबंधी आर्द्रता, संबंधी किंवा सापेक्ष आर्द्रता, असं दोन्ही शब्द आहेत त्याला. आता बघा रे, वेन वी कम्पॅरिझन, इथं काय आहे, इथं जे आहेत वॉटरची मॉलिक्युल बघा, इथं कम्पॅरिझन केलेलं आहे. वेन वी कम्पॅरिझन टू पिक्चर, हे दोन पिक्चर आहेत. द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऍट द ड्यू पॉइंट इज 100%. ज्या वेळेस रिलेटिव्ह ह्युमिडिटी 100% असते त्यावेळेला आपण काय म्हणतो, ड्यू पॉइंट आला. म्हणजे पूर्ण सॅच्युरेटेड झाली हवा, आणि जे उरायला लागलेले आहेत जे काही वॉटरचे मॉलिक्युल ते ड्रॉपलेट बनतील, दवबिंदू बनतील, आणि त्या तापमानाला आपण ड्यू पॉइंट म्हणतो. पुढे काय म्हणलंय, आता दोन कंडिशन. पहिली कंडिशन काय सांगतंय, इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60%. इथं आहे बघा, 60%च्या पुढे गेली आर्द्रता, पुढे गेल्यानंतर काय म्हणणार आपण, वी फील दॅट द एअर इज ह्युमिड. आर्द्रतेचं प्रमाण किती आहे, 60% आहे. त्यावेळेला आपण असं जाणवतंय की आता हवेमध्ये काय आहे, मॉइश्चर आलेला आहे, आर्द्र हवा कशी आहे, ह्युमिड झालेली आहे. आणि 60च्या कमी असेल बघा दुसऱ्या कंडिशन मध्ये, वॉटरची ड्रॉपलेट वगैरे कसे आहेत, इफ द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60%, मग किती का असं ना ते 50, 55, 40, 30, मग त्यावेळेला आपण काय म्हणायचे, हवा आता कोरडी आहे. मग परीक्षेत विचारलं जाते बघा, कोरिलेशन मध्ये विचारलं जाईल, एमसीक्यू मध्ये, कोण्या बी फॉर्मॅट मध्ये, जोड्या जोड्या, मॅच द पेअर मध्ये, किंवा एक शॉर्ट लहान क्वेश्चन 1 मार्कासाठी. मग हे ओळखा, आयडेंटिफाय, कोणत्या सेंटेन्स मध्ये हवा कशी आहे, ह्युमिड आहे, इन विच कंडिशन एअर इज ह्युमिड, मग पर्सेंटेज ओळखायचा आहे. त्या ग्राफ असेल, ते पिक्चर असेल, दाखवलेलं असेल, चित्रामध्ये सुद्धा दाखवलं असेल, असं दाखवलं असेल, इथं काय 60% किंवा 62% ह्युमिडिटी आहे. तर आपण काय म्हणूया त्या हवेला, वी फील एअर इज, कसली एअर आहे ती, ह्युमिड आहे, मॉइश्चर आहे. आणि इकडे काय 60च्या खाली थोडं आलं की मग आपण इकडे प्रवास कुठं चाललेला आहे हवेचा, ड्राय, कोरडी हवा. अशा पद्धतीने ते मॅजिकल आकडे लक्षात ठेवायचे. 60%, 60%च्या वरी ह्युमिडिटी आहे, 60%च्या खाली ड्राय, कोरडी आहे हवा. एवढं दोन कंडिशन लक्षात ठेवायचे. रिमोट चालू होता म्हणजे. आता एक प्रश्न आहे बघा, हे प्रश्न कशामध्ये, पुस्तकामध्ये आहे आणि एक्सरसाइज मध्ये सुद्धा आहे. काय म्हणतोय प्रश्न, ड्युरिंग विंटर सीझन, हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण ऑब्झर्व केला असेल, ज्यावेळेला विमान, एरोप्लेन, रॉकेट जाते त्यावेळेला लांबच लांब पट्टा दिसतोय बघा पाठीमाग. का बर, गिव्ह सायंटिफिक रिझन, याच्या पाठीमाग काय भूमिका आहे हेच दिलेलं आहे. ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्वड, आपण ऑब्झर्व करतो किंवा केलेलं आहे, व्हाईट ट्रेल, टेल म्हणजे शेपटी, लांबच लांब शेपटी. ज्या वेळेला विमान चाललेला आहे, एखादी यान चाललेला आहे, रॉकेट चाललेला आहे, तर काय होतं पाठीमाग एक ढग बनल्यासारखं, एक शेपटी बनल्यासारखं आपला भास होतोय. म्हणजे कशामुळे होतंय, तर त्याचं जे उत्तर आहे आपल्या रिलेटिव्ह ह्युमिडिटीशी, आपल्या आर्द्रतेशी संबंधित आहे. ज्या वेळेस वातावरणामध्ये हवा जर सॅच्युरेटेड असेल, भरपूर सॅच्युरेटेड हवा, म्हणजे कशामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये काय होणार आहे, सभोवतीचं जे वातावरण आहे, ऍटमॉस्फिअर 60%च्या पुढे जाणार आहे. आणि त्यावेळेला काय म्हणतो आपण, हवा कशी आहे, आर्द्र आहे. आणि आर्द्र हवेमध्येच आर्द्र हवा झाली मग तिथं काय होणार आहे, लांबच लांब, थरच्या थर, त्या ड्रॉपलेटचं कन्व्हर्जन, कंडेन्स होईल हवा आणि ढगामध्ये रूपांतर होणार आहे. मग आपल्याला काय जाणवेल की पाठीमागे एक शेपटी आलेली आहे, धूर सोडायला लागलेला आहे, ते यान, ते विमान, ते काही अपॅरेट, रॉकेट लॉन्चिंग करताना. आणि ज्या वेळेस काय, हे जे 60%च्या खाली आहे, हवा जर कोरडी असेल उन्हाळ्यामध्ये, आपलं असं जाणवतंय का की शेपटी निघाली विमान जाताना किंवा रॉकेट जाताना, नाही. फक्त ह्युमिड वातावरणामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला हे जाणवतंय, ड्यू टू द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी, ह्युमिडिटीच्या कारणामुळं, ह्युमिडिटीच्या परिणामामुळं आपला ते शेपटी सारखा भाग पाठीमागं दिसतो. हे त्याचं आन्सर आहे. आलं का लक्षामध्ये. मग परीक्षेमध्ये प्रश्न येतो बघा, का बरं दिसतंय, गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये हा प्रश्न आलेला आहे. ज्यावेळेला PYQ बघ. चला पुढे काय सांगितलंय, टेक अ बॉटल, एक एक्सपेरिमेंट आहे, फ्रीज मधून काढून घ्यायची बॉटल काढून घेतली की काय होणार, थोड्या वेळानं रेफ्रिजरेट, आणि टेक आउटसाइड फॉर अ व्हाईल, थोड्या वेळानं आपल्याला असं जाणवेल
त्या बॉटलच्या सरफेस वरती, बॉटलच्या बाहेरल्या बाजूला काय होते, आउटर सरफेस ऑफ द बॉटल. आता तुम्ही निरीक्षण नोंदवायच्या बाहेर काय थोडे थोडे काय ड्रॉपलेट वॉटरचे काय गोळा झालेले आपल्याला दिसतील. मग ती बॉटल फुटलेली आहे, ते कुठून आले आहेत वॉटरचे ड्रॉपलेट? एअर मधून. कारण काय, हवा काय होते तिथली कंडेन्स होते. कशामुळं? ऍटमॉस्फेरिक वातावरण. ते बॉटलीचं टेम्परेचर किती असणार त्या बॉटलचं? 0 डिग्री किंवा बिलो राहणार आहे त्याच्याही खाली. मग ती काय करत, सोबतीचं वातावरण सुद्धा काय करल, टेम्परेचर लो करणार का नाही. आणि तिथं हवेमध्ये काय होईल, हवेमध्ये आर्द्रता, मॉइस्ट होईल हवा. आणि हवा मॉइस्ट झाली की ड्यू पॉइंट येईल. ड्यू पॉइंट टेम्परेचर येणार का नाही. हळूहळू पॉइंटचं काय होईल, तिथं टेम्परेचर कमी होईल त्याच्या सभोवतीचं. आणि टेम्परेचर काय एकदा कमी आलं, लो झालं की ड्यू पॉइंट येईल. आणि त्याचं कन्व्हर्जन, जे वॉटर वेपर आहेत, बाष्प आहे, ते सभोवतीचं काय होईल, ड्यू पॉइंट मध्ये कन्व्हर्जन होईल. म्हणून आपला काय त्या बॉटलच्या सरफेसला काय ड्रॉपलेट गोळा, व्हेन कलेक्शन ऑफ ड्रॉपलेट्स आपल्याला काय. मग आता काय सांगितलं मी, बॉटल थंड असेल, बाटली जर थंड असेल, ती पाण्यामध्ये ठेवलेली बॉटल, तर काय होणार आहे, वातावरण तिने काय करणार आहे, ह्युमिड करणार आहे, टेम्परेचर खाली आणणार आहे त्याच्या अवतीभोवतीचं. आणि जे व्हॅपोरेशनचा रेट आहे, तिथला असलेली वॉटर वेपर राहणारच की सदा चालू आहे की व्हॅपोरेशन. मग ते काय होईल, तिथं ड्यू पॉइंट येईल. ड्यू पॉइंट केव्हा येतोय, हवा सॅच्युरेटेड झाल्यावर. हवा सॅच्युरेटेड झाली, आणि हवा सॅच्युरेटेड जर झाली एकदा की तिथं ड्यू पॉइंट येतोय. मग ते ड्यू आहे, दवबिंदू आहेत, आणि त्याच्या बाहेर ते ड्रॉपलेटच्या माध्यमातून कलेक्शन होईल, त्यांचं गोळा होतील. तुम्ही काय बोलायला लागलं पन्या, काय बोलायला तुला जमना का? गुलू 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 का तुझा तर लय विषय. किती वेळ बघला, आता बस चाल गप, गुलू 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 गुलू. हा, शांत बस, उग गुल्लू गुल्लू करू नको. खोटं बोलायचं नाही आणि कॉपी करायचं नाही. कुणाचा रे डाव लागले, फेमस झाला हे. खोटं बोल नको. आणि हा, समोर लक्ष द्या, अभ्यासाकडे लक्ष द्या. हा, हे आलं का लक्षामध्ये, त्या बॉटलच्या बाहेर का बरं व्हायला लागलेले आहेत, तर मी सांगितलेलं. आता पुढे जाऊया आपण, ज्यांना समजलं ते समजतील. आता पुढे आपण शेताकडे गेलो. सकाळी 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 सुद्धा हेच होते बघा, दवबिंदू तापमान. पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या जास्त राहते बघा ह्युमिड वातावरण. त्यावेळेला काय, ह्या गवतावरती, झाडांवरती, पिकांवरती काय दवबिंदू साचलेले दिसत आहेत. त्यावेळेला काय होते, आता तेच कंडिशन आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटीशी. आता ह्या ऍटमॉस्फिअर मध्ये काय होणार, पाऊस तर पडलेला नाही, पण वातावरण थंड झालं आणि कंटिन्युअस इव्हॅपोरेशन चालूच आहे. आणि हवा काय होईल, इथं सॅच्युरेटेड होईल. म्हणजे काय, हवा संपृक्त होईल, हवेचं पोट भरल, त्याची होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे तिथं काय भरपूर झाली. म्हणजे उरलेली आहेत वॉटरचे मॉलिक्युल, ते काय होईल, त्यांचं कन्व्हर्जन परत हवा कंडेन्स झाली की मग काय होणार, तिथं वॉटर ड्रॉपलेट मध्ये होईल. आणि मग ते गोळा होतील कशाच्या माध्यमातून, ड्यूच्या माध्यमातून, ओसच्या माध्यमातून, दवबिंदूच्या माध्यमातून. आलं का लक्षामध्ये? छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, काय अवघड नाही, चॅप्टर सोपाच आहे. फक्त ह्याच्यामधलं एवढं लक्षात ठेवायचं, अनॉमेलस बिहेवियर आणि लॅटंट हिट. त्या डायग्राम वरती प्रश्न आलेलाच आहे. PYQ जर पाठीमागायला बघितलं 2-4 वर्षाच्या, एक तर काय लॅटंट हिटचा तर आला, मग अनॉमेलसचा येणार नाही, किंवा अनॉमेलसची डायग्राम येईल, त्याच्यावरती प्रश्न पडेल. परत काय, ते लॅटंट हिटचं अक्वाटिक अॅनिमलचं ते एक येतेच बघा, थोड्या का प्रमाणामध्ये 5-7 मार्काला प्रश्न येतात त्याच्यावरले, लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सुद्धा सोपंच आहे, ड्यू पॉइंट आपण डे टू डे लाईफ मध्ये अनुभव घेतच आहोत याचा सुद्धा. पुढे जा, हे अजून एक प्रश्न आहे वाटतं मला, हे सुद्धा आहे. काय आहे, ड्यू पॉइंट टेम्परेचर. टेम्परेचर ठरवणार आहे की तिथं ड्यू पॉइंट केव्हा आणायचा आहे. टेम्परेचर कमी झालं, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, वी हॅव सीन इन द समर सीझन. साक्षी इकडे बघ, काय बघायला लागले, तुला काय करायचं, दुसरीकडे कशाला लक्ष द्यायला लागलेस? हा, काही सांगू नको, तुझ्याकडेच ठेव. बरं, ट्युशन सुटल्यावर सांग. क्लास झाला का मग सांग. पण आज गुलू चालूच आहे का? आता येतो बघा तुम्हाला, लय लाड व्हायला लागला. मी एवढं पार बिंबीच्या देठापासून आरडायला लागलोय, मला काय वाचून दाखवलं? हा बघा रे, स्लाइड आहे समोर, झाला बघा ड्यू पॉइंट टेम्परेचर. मला काय गरज आहे एवढं? हा, शांत बस.
हा आता बघा रे, असा प्रश्न जर आला इन समर सीझन, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ड्यू पॉइंट आपला दिसत नाही का बर, किंवा दवबिंदू पडलेले आपला केव्हा जाणवले का, नाही पडतच नाहीत का बर, टेम्परेचर काय असते तिथं वाढलेलं असते आणि हवा काय झाली असते अनसॅच्युरेटेड ड्राय झाली असते. आता इथं सुद्धा इनव्हर्सली प्रोपोर्शनॅलिटी आहे बघा, प्रोपोर्शनॅलिटी लक्षात ठेवा. कशामध्ये टेम्परेचर वाढलं हे टेम्परेचर आहे, मग कशामध्ये टी एम पी आर ए टी यू आर ई टेम्परेचर समर मध्ये घ्यायला लागलोय. आणि इकडे जे आहे विंटर मधलं घेऊया. काय होतंय टेम्परेचर, इकडे असं पॉइंट घ्या दोन्ही, हा इकडे टी एम पी घेतो मी, समर मधलं कंपॅरिझन करूया. समर मध्ये टेम्परेचर काय होणार आहे, वाढणार आहे, मोठं होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, आणि विंटर मध्ये कमी होणार आहे. आता जो ड्यू पॉइंट येणार आहे समर मध्ये का बरं येत नाही, टेम्परेचर जास्त आहे, आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय होणार, इन्क्रीज इन टेम्परेचर. हवा जी आहे सॅच्युरेटेड होणार नाही, हवेमध्ये अजून मावतेत, अजून त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे, शिल्लक आहेत हवेमध्ये वॉटर वेपर. आता हे जे कंटिन्युअस इव्हॅपोरेशन चालू आहे वरी जायचं, जी कॅपॅसिटी आहे यांची होल्डिंग करण्याची, टेम्परेचर जास्त आहे की त्याच्यामुळे काय होणार आहे, सॅच्युरेटेड होत नाही हवा, पोट भरत नाही हवाचं, अजून शिल्लक राहते. म्हणून जे पण स्मोक आहे, धूर आहे, धुका आहेत, येत नाहीत का ते थंडी विंटर सीझन मध्ये. लक्ष द्या रे, मी काय सांगायला लागलो, माझं झाल्यावर बोल. हा ए गुल्लू गुल्लू बंद करा की, आता मार खाता बघा. कुठपर्यंत आलो होतो रे आपण, आता विसरलं बघा माझा बी. टेम्परेचर, लक्ष द्या रे, टेम्परेचर वाढलं की काय होणार आहे, सॅच्युरेटेड जी हवा आहे ती सॅच्युरेटेड राहणार नाही, अनसॅच्युरेटेड होईल. म्हणजे काय, अजून वॉटर ड्रॉपलेट किती का होणार ते मावते, त्याच्यामध्ये मावायला लागल्यावर डबा जर तुमच्या डब्यामध्ये किंवा तुमच्या द्रोणामध्ये वरण जर मावायला लागलं तर खाली सांडणार का भातामध्ये, नाही. आणि ज्या वेळेला वरणाचं ते पात्र भरलेलं आहे द्रोण, तर खाली जाणार आहे. तसं हवा काय वॉटर वेपर न भरणार नाही, कशा कोण्या सीझन मध्ये, समर मध्ये. आणि विंटर मध्ये काय होणार आहे, टेम्परेचर लो होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि हवा काय होईल, टेम्परेचर कमी झाल्यामुळं सॅच्युरेटेड होणार आहे. आणि हवा सॅच्युरेटेड झाली की जी उरलेली होल्डिंग कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त वॉटरचे ड्रॉपलेट उरतेत, आता वॉटर वेपर उरतेत, उरलेलं काय होणार आहेत, त्या ड्रॉपलेटच्या माध्यमातून त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये, ड्यू मध्ये, ओस मध्ये, दवबिंदू मध्ये होणार आहे. म्हणून हेन्स द इन विंटर सीझन वी हॅव सीन ऑन द क्रॉप, ऑन द प्लांट, ड्यू आपला त्यावेळेस दिसतोय, कशामुळं, ऍज अ रिझल्ट ऑफ टेम्परेचर इन्क्रीज. हे कशावरती डिपेंड आहे, ओस पॉइंट येणं टेम्परेचर वरती अवलंबून आहे. टेम्परेचर आणि यांच्यामध्ये इन्व्हर्सली, टेम्परेचर जास्त तिथं ह्युमिडिटी नाही, कोरडं राहणार आहे. म्हणजे टेम्परेचर वाढलं की ह्युमिडिटी जी आहे कमी होणार आहे का नाही, आणि ड्राय राहणार आहे ते. आणि जिथं टेम्परेचर कमी झालं, आर्द्रता, ह्युमिडिटी वाढणार आहे, आणि ऊस तिथे येणार आहे जास्ती प्रमाणात, सॅच्युरेटेड होणार आहे हवा. अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड आला असेल लक्षात. आता चला पुढे जाऊयात, मी बी आता जास्त तेवढ्या पुरतं तेवढंच सांगतो, ओव्हर व्हायला लागले. आता युनिट ऑफ हीट, पुढची कंडिशन. आता इथे झालेलं आपलं रिलेटिव्ह ह्युमिडिटी झालेला, लिहून घेता